बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरात युतीतील दोन पक्षांमधील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। भाजप आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मांध वृत्तीला रोखण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाला असून आमदार अग्रवाल यांच्या धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडू असं खुलं आवाहन एमआयएम मधून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार फारुख शाह यांनी दिलंय। शाह यांचं हे आवाहन आमदार अग्रवाल यांना चांगलंच जिव्हारी लागला असून त्यांनीही जाहीर सभेत शाह यांचा एकेरी उल्लेख करत शाह यांच्या बापाचा बाप आला तरी आपलं खच्चीकरण करू शकत नाही असं वक्तव्य केलंय। आजी माजी आमदारात पहिल्यांदाच काही दिवसात संघर्षाची ठिणगी पडली आहे। या दोन्हींमधील वैर सर्वश्रुत असताना अजित पवार यांनी भाजपला खिजवण्यासाठी शाह यांचा प्रवेश करून घेतल्याची चर्चा आहे। एक हाती सत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला शह देण्यासाठी फारुख शाह यांचा पक्षप्रवेश केला गेलाय। येणाऱ्या काळात या दोघांमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसणार आहे। मी अनुप अग्रवालचं खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलो। त्या फारकाचा बापचा बाप जरी आला तरी अनुप अग्रवालचं खच्चीकरण करू शकणार नाही। त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे। जर अतिक्रमण मध्ये असले तर त्यांचा बापही त्यांना वाचवू शकणार नाही। पाच कंदील साफ केलं, बरं वाटतंय तुम्हाला? पाच कंदील मोकळा झाला तर म्हणे अनुप अग्रवालने गोरगरिबांच्या पोटावर पाय ठेवला। पाच कंदील त्याचा बापचा बाप आला तरी मोकळाच राहणार आहे। मित्रांनो, या शहराला आपल्याला अतिशय सुंदर शहर करायचं आहे। 4 दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत एमआयडीसीची 2000 एकर जागा, वनेची जागा, फॉरेस्टची जागा, जिला एमआयडीसीला वर्ग करण्याचं आदेशित केलं आणि जास्तीत जास्त 15 दिवसात त्याच्यावरच्या सर्व जे प्रॉब्लेम आहे सर्व दूर होतील आणि 2000 एकर जागा एमआयडीसीला आपण देऊ। सर्वात जास्त फायदा मिल परिसर मोहाडीला होणार आहे, कारण की कामगार वर्ग हा सर्वात जास्त मिल परिसरात आहे आणि मिल परिसरात एमआयडीसी सर्वात जवळ आहे। 8,500 कोटीचे उद्योग या शहरात यायला तयार आहे। त्यांचे एमओयू 2 महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये साइन केले होते। का नेता नहीं, पिछले टाइम यानी कल तक का आप एमआईएम में थे, आप अभी राष्ट्रवादी अजित दादा गठ के अंदर शामिल हुए, तो आगे की रणनीति क्या है आप? जैसा कि हमने देखा कि तकरीबन 7 महीने से हम लोग देख रहे थे कि शहर धुलिया में तरक्याती काम बिल्कुल बंद हो चुके थे। न सिर्फ अक़लियती इलाकों में बल्कि पूरे शहर भर में जो विकास काम है, जो तरक्याती काम है, बंद हो चुके थे और सिर्फ जातिवाद को भड़काया जा रहा था और किसी भी वक्त शहर भर में फसाद कराने की जो साजिशें चल रही थी, उन तमाम साजिशों को नाकाम करने के लिए हमने राष्ट्रवादी अजित पवार गठ में प्रवेश किया। मेरी स्पीच में भी बताया कि ये जो 5 कंदील का जो मामला है उसमें सिर्फ मुसलमान भाई नहीं बल्कि कई हिंदू भाई भी बेरोजगार हो चुके हैं और ये जो आमदार है, हालिया जो आमदार है, इसका बस काम ही है कि नफरत फैलाना। ये कभी तरक्याती कामों की तरफ ध्यान नहीं देगा, ये जातिवाद करेगा। उसकी जो नापाक कोशिश है कि मुसलमानों को घर से बेघर किया जाए, इंशाअल्लाह उसकी तमाम साजिशों को हम नाकाम करेंगे। इसलिए हमने इस पक्ष में प्रवेश किया। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।